सर्वाधिक तापमानाची ठिकाणं नेमकी कोणकोणती आहेत, देशातली, जगातली आणि राज्यातली, आपण यावर एक नजर टाकूयात। जर आपण जगातली ही ठिकाणं पाहिली तर सामोआ हे आहे जे 49.6 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। जगातलं सर्वात उष्ण परिसर म्हणून याची नोंद झालेली आहे। तर महाराष्ट्रातले आपण पाहतोय रायगड जिल्ह्यातलं भीरा हे गाव, ज्या ठिकाणी 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। अकोला 43 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 43 अंश सेल्सिअस। विदर्भातली ही ठिकाणं जी कायमच तापलेली असतात, तर इकडे खानदेशात जळगाव 42 अंश सेल्सिअस। मराठवाड्यामध्ये आलो तर परभणीमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नांदेड 42 अंश सेल्सिअस। मार्च महिन्यामध्येच ही परिस्थिती असेल तर अजून 2 महिने उष्णतेचे जायचे आहे। त्यामुळे आता या उन्हाळ्यापासून नेमका बचाव कसा करायचा या संदर्भातले देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागलेले आहेत। त्यामुळे आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने राज्यभरामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो चढा राहतोय। त्यामुळे कडक उन्हापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर नेमकं काय काय करावं लागतंय यावरही एक नजर टाकूयात। उष्माघातापासून सावधान रहा, हे करू नका। दुपारी 1 ते 3 या वेळामध्ये गरज नसल्यास बाहेर पडू नका। मासे, मटण, तेलकट पदार्थ आणि शिळं अन्न खाणं टाळलं पाहिजे या काळामध्ये। मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स घेणं देखील टाळायला हवंय। तुमची प्रकृती नीट ठेवण्यासाठीचे हे सल्ले आहेत। उन्हातून आल्यानंतर लगेचच फ्रीजमधलं पाणी पिऊ नका। शक्यतो माठातलं पाणी पिण्याला प्रेफरन्स द्या। तहान नसेल तरी देखील पुरेसं पाणी पीत जा। घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून पाणी द्यायला हवंय। सौम्य रंगाचे सैल आणि खादीचे कपडे वापरणं गरजेचं आहे। बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी यांचा वापर अत्यावश्यक आहे। प्रवास करताना नेहमी पाणी सोबत ठेवा। अशक्त वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। दुखणं अंगावर काढू नका। ORS, लस्सी, लिंबू पाणी, ताक या सगळ्या गोष्टी या काळामध्ये घ्यायला हव्यात। तुमच्या जेवणामध्ये यांचं सेवन करायला हवंय। जनावरांना सावलीमध्ये ठेवा। घर थंड राहील याची काळजी घ्या। रात्री घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा। शक्यतो मुंबई पुण्यामध्ये आपल्याला AC पाहायला मिळतो, त्यामुळे दारं बंद असतात। मात्र काही वेळासाठी मधल्या काळामध्ये खिडक्या उघड्या ठेवा, त्याचा देखील परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामुळे या गोष्टींची, बारीक बारीक गोष्टींची जर काळजी घेतली तर या उष्णतेच्या तडाख्यापासून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण होऊ शकेल।